ओके. सो स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन दिसते का सर्वांना? ओके. सी मी आपण जे काय एलिमेंट्स वगैरे जे आपण शिकलो ते सगळे आपण एन एम डीच्या ह्या साईटवरती शिकलो होतो. एलिमेंट्स ह्याच्या बॅक एंडमध्ये. बट आता मी साईट क्लोज करतो. आपण एक दुसरी वेबसाईट आहे आपल्याकडे जी जी वेबसाईट मी जे इन्स्टॉलेशन आपण थर्ड लेक्चर किंवा सेकंड लेक्चरला झालं असेल बघा, थर्ड लेक्चरला आहे ते. हे आपण वर्डप्रेसचं एक इन्स्टॉलेशन केलं होतं. जेव्हा मी तुम्हाला थीम इन्स्टॉलेशन आणि प्लगइन इन्स्टॉलेशन ज्याच्यामध्ये शिकवलं होतं. तीन गोष्टी इथं आपण शिकलो होतो. नंबर वन वर्डप्रेस इन्स्टॉलेशन, नंबर टू थीम इन्स्टॉलेशन आणि नंबर थ्री प्लगइन इन्स्टॉलेशन. सो इथं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीची आपण एक थीम इन्स्टॉल केली होती आणि काही प्लगइन्स वर्डप्रेस इन्स्टॉल केलं होतं आणि काही प्लगइन्स इन्स्टॉल केले होते. ओके. तर इन्स्टॉल प्लगइन मध्ये जाऊयात. ओके. आय थिंक वर्डप्रेसचा आपण प्लगइन इन्स्टॉल केलं होतं. ओके. सो आता आपण याच्यावरती वेबसाईट डेव्हलपमेंट करायची आहे. ओके. बरं मला सांगा की थीम इन्स्टॉलेशनचा पार्ट मी परत घेऊ का तिथून थीम इन्स्टॉलेशनच्या पुढे सुरुवात करू? रिपीट करू थीम इन्स्टॉलेशन का पुढे सुरुवात करू? कारण ह्या सेटअपवरती ऑलरेडी थीम इन्स्टॉल्ड आहे. आपण नवीन थीम इन्स्टॉल करायची का? सांगा कोणीतरी. हो सर. ठीक आहे चालेल. मग काय करू आपण नवीन थीम इन्स्टॉल करू. आत्ताची जी थीम आहे ती काढून टाकू आणि त्याच्याऐवजी एक नवीन थीम इन्स्टॉल करू. ओके. सो थीम कुठून इन्स्टॉल करतो आपण? अपीअरन्स मधून. ओके. आता जी इन्स्टॉल केलेली आहे ती एक न्यूज मॅटिक म्हणून एक थीम आहे. ती इन्स्टॉल आहे. ते अजून काही काही थीम्स आहेत जसं की 2023, 2025. ओके. सो आपण काय करू अपीअरन्स मधून थीम मध्ये आल्यानंतर इथं ऍड न्यू थीम म्हणून ऑप्शन आहे. ओके. मग आपण ऍड न्यू थीम वरती जाऊया. ऍड न्यू थीम वरती जेव्हा तुम्ही क्लिक करणार त्यावेळेस तुम्हाला इथे थीम्स दिसतील. ओके. डिफरंट डिफरंट टाईपच्या तुम्हाला इथे थीम दिसतील. सो त्याच्यापैकी आपण एक थीम जी आहे ती आपण इन्स्टॉल करायची आहे. सो एक थीम आपण बघूयात आणि ती इन्स्टॉल करूयात. आय थिंक आपण ॲस्ट्रा सोबतच जाऊया. ॲस्ट्रा एक चांगली आहे. फ्री प्लस पेड दोन्ही थीम्स ज्या आहेत त्या हे प्रोव्हाइड करतात. ओके. ह्यांचं फ्रीची पण आहे थीम आणि काही अपग्रेडेड व्हर्जनमध्ये त्यांची पेडमध्ये पण आहे. ओके. सो आपण ॲस्ट्राच इन्स्टॉल करूया इथे. ओके. आत्ता जी आहे ती न्यूज मॅटिक आहे. ओके. सो मी ॲस्ट्रा इन्स्टॉलवरती क्लिक करतो. थीम जी आहे ती आपली इन्स्टॉल होण्यास सुरुवात झाली आहे. एक मिनिट. कडे जाऊ ना. एवढं का वाजतं मशीनचं? असा आवाज कधी झाला नव्हता का नाही? पाण्याचा प्रॉब्लेम आहे काय नंतर बघू समजा लेक्चर मध्ये. चालू आहे का lecture? हो चालू आहे. ही काय बोर्ड जॉईन आहे.
तू काय करतो? मी बोलतोय आता तुला पण काम चालू. ओके. सो आपण कुठे होतो? थीम. ओके. इन्स्टॉल झालेली आहे बघा इथे ॲस्ट्रा. एकदा का इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ती ॲक्टिवेट करावी लागते. सो मी इथं ॲक्टिवेट वरती क्लिक करतो. ओके. इथं तुम्ही बघू शकता जी ऑलरेडी पहिल्यांदा जी ॲक्टिव्ह थीम असेल ना ती ऑटोमॅटिकली डिॲक्टिवेट होईल जर तुम्ही नवीन थीम इन्स्टॉल केली तर. ओके. जसं की आता आपण ॲस्ट्रा जी आहे ती आपण ॲक्टिवेट केली. सो जी न्यूजमॅटिक होती पहिली ॲक्टिव्ह थीम ती ऑटोमॅटिकली डिॲक्टिवेट झाली. ओके. तुम्ही परत तिला ॲक्टिव्ह करू शकता. सो सपोज जर तुम्हाला न्यूजमॅटिक थीम पाहिजे असेल तर. ओके. आता जे हे लेआउट आहे हे लेआउट सुद्धा चेंज झालेलं असणार. ओके. एकदा मी इथं रिफ्रेश करतो. सी. सो जे लेआउट आहे ते लेआउट सुद्धा आपलं चेंज झालेलं आहे. न्यूजचं जे होतं ते लेआउट निघून गेलेलं आहे. ओके. सो आता ॲस्ट्रावरती येतो. इथं ॲस्ट्राचा ऑप्शन आहे बघा. त्याच्यामध्ये आपण काय काय ऑप्शन दिलेले आहेत त्यांनी आपण ते पाहूयात. सी. क्विक सेटिंग तुम्ही इथून करू शकता. हेडर फुटर बिल्ड करू शकता. टायपोग्राफी सेट करू शकता. बटन्स आहेत, मेनूज, लेआउट, ब्लॉग ऑप्शन्स हे काही क्विक सेटिंगचे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर ॲस्ट्रा प्रो मॉडेल जे तुम्हाला मी बोललो की ॲस्ट्रा पेड पण देतं आणि फ्री पण आहे. सो ॲस्ट्रा प्रो मॉडेलमध्ये काय गोष्टी आहेत की तुम्हाला काही त्यांचे फीचर्स जे आहेत ते पेड आहे ते तुम्हाला इथे मिळतात. ॲस्ट्रा इंटिग्रेशन स्पेक्ट्रा म्हणून एक आहे. जसं इलिमेंटर होतं ना आपण लास्ट लेक्चरला पाहिलं इलिमेंटर तसं स्पेक्ट्रा आहे. ओके. सो ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. शुअर कार्ट ई कॉमर्ससाठी आहे आणि शुअर ट्रिगर्स एक आहे. ओके. सो आपण यांचे थोडेसे स्टार्टर टेम्पलेट्स पाहूयात. स्टार्टर टेम्पलेट्स. आता टेम्पलेट जर तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं असेल तुमच्या साईटवरती आता साईट जर तुम्ही पाहिली इथे तर ही खूपच नॉर्मल दिसते. एक सॅम्पल पेज सिम्पल एकदम साईट दिसते. सो तुम्हाला हे स्टार्टर टेम्पलेट जे आहे ते ॲक्टिवेट इन्स्टॉल करावं लागेल. सो आपण ते इन्स्टॉल करूयात. कळलं. ओके. सो स्टार्टर टेम्पलेट जे आहे ते इन्स्टॉल झालेलं आहे. ओके. वुड यू लाईक टू बिल्ड युअर वेबसाईट बिल्ड विथ टेम्पलेट्स आणि काहींचं नवीन AIचं पण एक ऑप्शन आलेलं आहे. तर त्याच्या थ्रू तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर तो सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथं ते दाखवतो. सो तुम्ही काय करायचं तर बिल्ड विथ टेम्पलेट म्हणायचं. ओके. आता मग तुम्हाला इथे एडिटर पण ते विचारतं की कोणता बिल्डर तुमच्याकडे आहे. आता आपल्याकडे वर्डप्रेसचा बाय डिफॉल्ट जो बिल्डर आहे तोच आहे आपल्याकडे. तो ब्लॉक एडिटर ज्याला आपण म्हणतो तो. ओके. सो आपण ब्लॉक एडिटर जो आहे तो सिलेक्ट केला आणि इथे तुम्हाला काही थीम्स मिळतील. ओके. थीम्स ज्या आहेत त्या लोड होत आहे. सी. नेचर आहे, आउटडोर ॲडव्हेंचर आहे, ब्रँड स्टोअर आहे, अर्थ आहे. ओके. पर्सनल पोर्टफोलिओ आहे. ओके.
सो आपण काय करूयात, एक पर्सनल पोर्टफोलिओचीच वेबसाईट बनवूयात. मला पण तसंच वाटतंय. कोणती बनवायची, तुमच्याकडे काय ऑप्शन्स असतील तर सांगा, तुम्हाला कोणती साईट बनवायची आहे ती. सर ई कॉमर्सची कशी बनाय म्हणजे आपण ते टेम्पलेट चेंज करता येईल का आपल्याला? हम्म. ई कॉमर्सची वेबसाईट येईल ना बनवायला. आपण आहे त्या टेम्पलेटमध्ये ई कॉमर्सचं टेम्पलेट सिलेक्ट करूयात आणि त्याला एक प्लगइन लागतो वू कॉमर्स, ते आपण तिथे इन्स्टॉल करावं लागेल. तर आपण ठीक आहे, एक ई कॉमर्सची साईट बनवायला घेऊयात. ओके. कारण सर आपण जो स्टडी केलाय तो सगळा आता डिजिटल मार्केट आपला एनएमडीचा जो होता हां हां. इन्फॉर्मेशनचा त्याच्यावरती आपण स्टडी केलेला आहे. हम्म, हम्म, हम्म. आता प्रॅक्टिकल मध्ये आपण ई कॉमर्सचं गेलं तर दोघे पार्ट कव्हर होऊन जाते. चालेल ना, आपण घेऊयात ना, ई कॉमर्स पण घेऊयात. सी, वेबसाईट डेव्हलपमेंट आणि नॉर्मल वेबसाईट आणि ई कॉमर्स वेबसाईटमध्ये काय डिफरन्स आहे वर्डप्रेसमध्ये तो एकदा समजून घ्या. की ई कॉमर्स डेव्हलपमेंट इज जस्ट एक्सटेन्शन ऑफ द नॉर्मल वेबसाईट डेव्हलपमेंट. म्हणजे जे काय आपलं नॉर्मल डेव्हलपमेंट राहतं, 5 पेजेस 10 पेजेसची साईट राहते ना, त्याच्यामध्ये प्रोडक्ट अँड सर्व्हिस तुम्ही ई कॉमर्स थ्रू ॲड करू शकता. ओके. सो ते करताना वर्डप्रेसमध्ये एक प्लगइनचं नाव आहे, ते प्लगइन आपल्याला लागतं. त्याच्या मदतीने तुम्ही तुमची साईट ई कॉमर्समध्ये कन्वर्ट करू शकता. त्याचं नाव आहे वू कॉमर्स. सो वू कॉमर्सचं प्लगइन आहे, ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. ओके. सो आपण ते करूया आणि थीम सुद्धा आपण तशीच ई कॉमर्सच्या रिलेटेड सिलेक्ट करू. ओके. सो एखादी ई कॉमर्स रिलेटेड आपण साईट पाहूयात. बिझनेस प्रोफेशनल ई कॉमर्स. सी, ई कॉमर्सचे आपण टेम्पलेट्स पाहूयात. ह्याच्यातलं आपण एखादं टेम्पलेट सिलेक्ट करूया ई कॉमर्सचं. हे प्रीमियम आहे. ओके. हे प्लांट शॉपचं घेऊन घ्या सर. कोणतं म्हणताय? प्लांट शॉप सगळ्यांनी रिलेट होऊन समजेल पण. प्लांट शॉप. ओके. आणि आता फर्निचर स्टोअर. हे प्लांट शॉप. ओके, इथे आहे बघ. हे वाला म्हणतोय का? हो हो, ते नाही तर फर्निचर स्टोअरचं किंवा फर्निचर स्टोअर. ओके, चालेल. फर्निचर स्टोअर घे, पण हे प्रीमियम आहे. नाही, ते प्रीमियम आहे सर. ठीक आहे, मग आपण प्लांट शॉप थ्रू जाऊयात. ओके. सी, मग मी हे टेम्पलेट घेतो. ओके. आणि आपल्या साईटचा एक लोगो पण राहील. ओके. आपण लोगो एनएमडीचाच देऊया तिथे. ठीक आहे. लोगो ओके सर. एनएमडी. एनएमडी लोगो आहे का माझ्याकडे? ठीक आहे, आपण साईटवरून घेऊयात. हा आहे, पण हा वेब पी मध्ये आहे, वेब पी फॉर्मॅट मध्ये आहे. आता पाहूयात. असं सेव्ह होतंय का बघू. ओके, पाहूयात. पीएनजी मध्ये हा झाला तर ठीक आहे.
ओके, लोगो झाला आपला. ऑल टेक्स्ट देतो, NMD लोगो. लोगो सिलेक्ट झाला इथे. लोगो विड्थ थोडासा मोठा करतोय. ओके ओके. कलर पॅलेट, आता ह्यांचा काही कलर पॅलेट आहे, ग्रीन आणि थोडासा लाईट ग्रीन आहे. ओके, आपण त्याला चेंज करूयात, तर ग्रीन आणि रेड घेऊयात आपण. ओके, कारण की आपला जो कलर आहे लोगोचा तो ग्रीन आणि रेड आहे म्हणून. ओके, सो कलर पॅलेट चेंज करण्याचा ऑप्शन आहे का? नाही, काही स्टाईल्स दिलेले आहेत, ह्यातलेच आपण सिलेक्ट करू शकतो असं आहे. ठीक आहे. एवढे हे जे कलर पॅलेट आहेत ह्यातलेच आपण कलर चेंज सिलेक्ट करू शकतोय. ओके, सो ग्रीन तर आपले हे राहतीलच, आपण रेड घेऊयात म्हणजे ते थीमशी मॅच होईल. ओके, सो कंटिन्यू करतो. सिलेक्ट फीचर्स, आता ह्यातले कोणकोणते फीचर्स आहेत ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जसं की कॉमर्स आहे ते फीचर्स आहे. पेज बिल्डर राहील यांचा. ॲटोमेशन इंटिग्रेशन, व्हिडिओ प्लेअर. आपण व्हिडिओ प्लेअर ठेवायचा का? काही गरज नाही, कारण यूट्यूबची व्हिडिओ डायरेक्ट प्ले होऊ शकते. लाईव्ह चॅटचं एक फीचर आहे ते आपण इथे करूयात. ओके, आणि कंटिन्यू करूया, बाकीचं काही आपल्याला गरज नाही. ओके, जस्ट वन लास्ट स्टेप. ओके, युअर फर्स्ट नेम, नॉट work email, NMD Private Limited. I am a expert. Myself, my company. Advanced option, share non-sensitive data. Okay, काय प्रॉब्लेम नाही. Understand, submit and build my site. ओके, सो जे टेम्पलेट आहे आता ते सगळं टेम्पलेट इम्पोर्ट होईल आपल्या थीम मध्ये. जे आपण एक्स्ट्राची थीम टाकली आहे त्याच्यामध्ये टेम्पलेट इम्पोर्ट होईल. आता एकदा का टेम्पलेट आपण इम्पोर्ट केलं तर ते काढणे आणि चेंज करणे अशा ॲक्टिव्हिटीज नाही करायच्या, कारण की त्याने काय होतं, एका टेम्पलेटच्या फाईल्स किंवा जे काय इमेजेस वगैरे आहेत ते आता सगळ्या लोड होतात ना, मग ते तुमचं मिसमॅच होतं, साईट प्रॉपरली बनत नाही. सो टेम्पलेट सिलेक्ट करताना खूप विचार करून सिलेक्ट करायचं. ओके, एकदा का टेम्पलेट झालं त्याच्यानंतर आहे त्याच टेम्पलेटमध्ये मॉडिफिकेशन्स वगैरे करायचे. सो 15% झालेला आहे, 17% झालेला आहे. ओके, हे कम्प्लीट होतंय. तोपर्यंत कोणाचा काही डाऊट असेल तर आपण डाऊट घेऊयात. डाऊट आहे का कोणाचा? आपण ॲस्ट्राची थीम डाउनलोड केली आणि त्याच्यामध्ये आपण प्लांट शॉप नावाचं एक टेम्पलेट होतं, ते टेम्पलेट आपण इम्पोर्टला लावलेलं आहे. टेम्पलेट इम्पोर्ट करण्यासाठी आपल्याला एक प्लगइन ॲक्टिवेट करावं लागलं, प्लगइन ॲड करावं लागलं. त्याचं नाव होतं स्टार्टर टेम्पलेट समथिंग. स्टार्टर टेम्पलेट, हे वाला स्टार्टर टेम्पलेट्स. ओके, सो स्टार्टर टेम्पलेटचं हे प्लगइन होतं. ते प्लगइन टाकल्यामुळे तुम्हाला सगळे ॲस्ट्रा जे टेम्पलेट्स प्रोव्हाइड करतं ना, ते टेम्पलेट्स तुम्हाला इथे बघायला मिळाले स्टार्टर टेम्पलेटमध्ये. आणि मग तुम्ही आता त्याच्यावरती तुम्ही तुमची जी वेबसाईट आहे ती रिबिल्ड करणार आहे. त्याच्यावरती जसे जसे पेजेस तुम्हाला हवेत, जे प्रोडक्ट्स तुम्हाला हवेत ते तुम्ही ॲड करणार. आता टेम्पलेटमध्ये त्यांनी कॉमर्सचा ऑप्शन एक दाखवला होता. एकदा का टेम्पलेट आपलं झालं प्रॉपरली इम्पोर्ट, तर आपण चेक करूया तो ऑप्शन आलेला आहे का नाही. जर आला असेल तर आपण कॉमर्समध्ये पण एडिटिंग वगैरे काम करायला सुरुवात करू. जर नसेल आला तर आपल्याला सेपरेटली कॉमर्सचं प्लगइन इन्स्टॉल करावं लागेल. ठीक आहे, सो बघूयात आपण आपलं
90% ऑलमोस्ट आपलं जे इम्पोर्टिंग जे आहे ते झालेलं आहे. सी मेसेज आलेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर वेबसाईट इज रेडी अँड इट टूक जस्ट 2.14 मिनिट्स टू बिल्ड. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त 2 मिनिटं घेतले त्यानं बिल्ड होण्यासाठी. आपण वेबसाईट पाहूयात झाली का तयार आपली. सी अशा पद्धतीचं आपलं टेम्पलेट जे आहे ते प्रॉपर पद्धतीनं साईटवरती आलेलं आहे. सगळे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये. सी पाहू शकता, हे आपलं होम पेज आहे. प्लांट सेक्शन मध्ये आपलं हे प्लांट सेक्शन्स आहेत. सी ओके, अबाउटस मध्ये आपलं अबाउटसचं हे आहे पेज आहे, ज्याच्यामध्ये ही व्हिडिओ. आता विषय काय झाला, इथली व्हिडिओ मी इनेबल नाही केली, त्यामुळे ही व्हिडिओ प्ले नाही होणार, कारण की तिथं व्हिडिओचा मी ऑप्शन जो आहे तो ऑफ ठेवला होता. ओके, आणि कॉन्टॅक्टस. सो कॉन्टॅक्टसला तुम्हाला असा फॉर्म मिळेल, सगळ्या गोष्टी. म्हणजे पाहिलं का तुम्ही की टेम्पलेट्स थ्रू जर तुम्ही डेव्हलपमेंट केलं तर कितीपर्यंत इझी जातं. म्हणजे ऑलमोस्ट तुमचं 90% काम आता तयार झालेलं आहे. 90% म्हणजे तुम्हाला प्रॉपर वेबसाईटच त्यानं सर्व केली. आता तुम्हाला काय करायचं की तुमचं काय रिक्वायरमेंट आहे. आता जसं की आपला NMDचं प्लांट शॉप आहे असं आपण कन्सिडर केलं. जे आपले प्रोडक्ट्स आहेत आपण ते प्रोडक्ट्स आता इथे ॲड करायचे. ते प्रोडक्ट्स कसे ॲड करायचे, काय करायचं, आपण प्रॉपर जसं आपल्याला हेडर पाहिजे, जसं आपल्याला फुटर पाहिजे, काही लेआउट वगैरे चेंज करायचा असेल तर तो पण आपण करायला घेऊयात आता. ओके, सो थीम सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट टेम्पलेट सिलेक्शन आहे. टेम्पलेट सिलेक्शन एकदा का तुम्ही टेम्पलेट फायनल केलं तर तुमची ऑलमोस्ट 80-90% काम जे आहे ते कव्हर अप होत आहे. सो टेम्पलेट सिलेक्ट करताना तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये मॅच होत आहेत का नाहीत हे आपण पाहायचं असतं. ओके, सो आता तिथं मी 150चा लोगो केला होता, बट आय थिंक मला इथं लोगो जो आहे हा लोगो मला जास्तच मोठा वाटतोय आता. सो हा लोगो जो आहे तो पहिल्यांदा आपण छोटा करूया. मला हा प्रमाणापेक्षा जास्तच लोगो मोठा वाटतोय. ओके, सो काय कसं करणार आपण लोगो. सो कस्टमाइज वरती जायचं, इथे ऑप्शन आहे बघा. कस्टमाइज वरती आल्यानंतर साईट लोगो म्हणून ऑप्शन असेल. सी साईट लोगो, साईट टायटल, साईट लोगो असा ऑप्शन आहे. तर याची जी साईज मी 150 केली होती ती मी आता परत त्याला 120 करतो. तिथे मला छोटा वाटला, पण ऍक्च्युअल साईट वरती आल्यानंतर तो मला मोठा वाटायला लागला. आणि साईट कधीही चेक करताना इनकॉग्निटो मोड मध्ये चेक करावी. सी अशी तुमची साईट दिसेल. लोगो मी थोडासा छोटा केलेला आहे. पब्लिश्ड आहे 120 ह्याचा केलेला आहे. ओके ओके, ठीक आहे. आता आपण काय करायचं, आपल्याला मेनू मध्ये काय काय हवे ते पाहिजे. हा आपला मेनू बार आहे. ओके, सो आपल्याला मेनू आधी डिसाईड केला पाहिजे की आपला मेनू मध्ये काय काय येणार आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपल्या मेनू मध्ये येणार आहेत ते आपण सिलेक्ट करूया. ओके, चला आपण मेनू बनवूयात. आधी रॉ मेनू बनवायचा असतो कधी पण. काय काय येणार आपल्या मेनू मध्ये सांगा. चला, होम येईल, कॅटेगरी
ओके. होम नंतर आपण कॅटेगरी पण बनवणार आहे. कॅटेगरी. ओके. त्याच्यानंतर सर्च. कॅटेगरी नंतर डायरेक्ट सर्चचं पण देऊ शकतो ना सर ऑप्शन, की आपल्याला कशी प्लांट हवे. सर्च बार म्हणतोय का तो? सर्च हो. बार, सर्च बार फीचर मध्ये जाते ना. आपला मेनू सांग. मेनू होम झालं, कॅटेगरी झालं, अजून काय पाहिजे आपल्याला? कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. कॉन्टॅक्टस पेज. बरोबर. कॉन्टॅक्टसचं पेज आपल्याला हवंय. आणि अबाउट लॉग इन. अबाउट लॉग इन हे पण फीचर्स मध्ये येते. मेनू जो आपला मेनू येतो ना, त्या मेनू मध्ये सांग. ओके सर. करिअर. करिअर. ओके. करिअरचं पेज वरती टाकायचं. ठीक आहे. करिअर टाकू आपण इथे. सर प्रोडक्ट्स येईल ना. प्रोडक्ट्स. करेक्ट. प्रोडक्ट्स. आणि प्रोडक्ट्सच्या आत तुम्ही काय करू शकता की प्रीमियम प्रोडक्ट. फ्लावरिंग. हां, प्रीमियम प्लांट्स. फ्लावरिंग प्लांट्स, व्हेजिटेबल्स. हां, करेक्ट. प्रीमियम प्लांट्स एक घेतो. फ्लॉवर प्लांट, फ्लॉवरिंग प्लांट असतात का? फ्लॉवरिंग प्लांट्स घेऊयात. ठीक आहे. व्हेजिटेबल्स घेऊयात आपण. आणि अजून एक घेऊया गार्डन ॲक्सेसरीज. ॲक्सेसरीजचं स्पेलिंग काय आहे? चेक करा. ॲक्सेसरीज. ओके. सो ॲक्सेसरीज. ठीक आहे. एवढं आपण घेऊ शकतो आता. ठीक आहे. ETC एवढे पेजेस जे आहेत ते आपण बनवूयात. कॅटेगरी. आता कॅटेगरीच्या आत पण आपल्याला काय काय बनवलं पाहिजे? कॅटेगरी कोणती आहे? कॅटेगरीच्या आतले पेजेस सांगा. जसं आपण प्रोडक्टच्या आतले सांगितले 3 पद्धतीचे प्रोडक्ट. प्रीमियम प्लांट्स, फ्लॉवरिंग प्लांट्स, व्हेजिटेबल्स, गार्डन. 4 आहेत आपल्याकडे. तसं कॅटेगरीज पण पाहिजेत आपल्याकडं. कॅटेगरी काय येणार आपल्या ह्याच्यामध्ये? फार्म, फार्म प्लांट्स. ओके. होम, होम गार्डन प्लांट्स काय म्हणतो आपण त्याला? इंडोअर प्लांट्स. काय म्हणतो? इंडोअर. इंडोर प्लांट्स. ओके. इंडोर प्लांट्स आहेत. अजून कसली कॅटेगरी आहेत? वाईल्ड प्लांट्स असतात का? माहित नाही मला पण. फार्म प्लांट्स आणि इंडोर प्लांट्स असे 2च कॅटेगरी घेऊयात आपण. ठीक आहे. बस झालं एवढं. ETC. ओके. सो आपलं मेनू कसा होणार आहे ते आपल्याला समजले. आपण त्यानुसार आता आपल्या हे मेनू त्या पद्धतीनं आपण तयार करायला घेऊयात. ओके. सो आता मी काय करतो, होम, कॅटेगरी, कॉन्टॅक्टस हे सगळं आपण बनवायला घेऊयात. तो मेनू कसा बनवायचा तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं ह्या गोष्टी. सो मेनू पण अपीअरन्स मध्येच बनतो. इथे मेनू ऑप्शन आहे बघा. सो मेनूवरती क्लिक केलं आणि इथं जो त्यांचा प्रायमरी मेनू आहे तो बघा, होम, प्लांट्स, अबाउट आणि कॉन्टॅक्टस. सो अबाउट आणि कॉन्टॅक्टसचं आपण असंच ठेवूयात. हे आपल्याला लागणार आहेत. प्लांट्स आपल्याला लागणार आहेत का? तर नाही आहेत. आपण त्याला रिमूव्ह करू. होम पण आपल्याला लागणार आहे. ओके. आता आपल्या ह्याच्यानुसार आपल्याकडे कॅटेगरी आहे. ओके. सो मला काय वाटतंय, सगळ्यात आधी आपण पेजेस आणि कॅटेगरीज तशा बनवून घेऊयात, जे जे आपण डिसाईड केलं. मग लास्टला मेनू आपण बनवूयात. हा जो आहे आता मी सेव्ह करतो. ओके. आपण काय करूयात, आपण कॅटेगरीज बनवायला घेऊयात आधी. प्रोडक्ट्स कॅटेगरीज. ओके. आता कॅटेगरीज आपल्याकडे कोणत्या होत्या? 2 ज्या आपण डिस्कस केल्या होत्या. ते फार्म प्लांट असं ठेवूयात. आणि ऍड न्यू कॅटेगरी म्हणतो इथे.
फार्म प्लांट आले आणि दुसरी होती इंडोर प्लांट. इंडोर प्लांट ही एक कॅटेगरी आपल्याकडे तयार झाली. सो 2 कॅटेगरी तर आपण ऍड केल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं आपल्या डिस्कशनमध्ये कॉन्टॅक्ट अस अबाउट अस आहे आपल्याकडे. करिअरचं एक पेज आपल्याला बनवलं पाहिजे. सो ऑल पेजेसमध्ये जातो मी आणि इथं सर्च करतो करिअरचं पेज आहे का यांच्याकडे. सो करिअरचं पेज नाहीये. सो आपल्याला इथे एक पेज बनवावं लागेल. ऍड न्यू पेज म्हणतो, ज्याच्यावरती आता मी इन्फॉर्मेशन काहीच टाकत नाही. ह्याचं मी नाव देतो करिअर. कॉपी कॉन्टेंट मध्ये पण करिअरच टाकतो. करिअर पेज असं टाकतो कॉन्टेंट मध्ये. ठीक आहे. आणि हे पेज मी पब्लिश करतो. सो माझं करिअरचं पेज झालं. त्याच्यानंतर काय मला करायचं, प्रोडक्ट्स. आता मला प्रोडक्ट्स बनवायचे ज्याच्यामध्ये प्रीमियम प्लांट्स, फ्लॉवरिंग प्लांट्स, व्हेजिटेबल्स अँड गार्डन ॲक्सेसरीज असं आपलं राहणार आहे प्रोडक्ट्स. सो माझं पहिलं जे प्रोडक्ट राहील ते प्रीमियम प्लांट्स आहेत. सो मी प्रोडक्टमध्ये येतो, ऑल प्रोडक्टमध्ये. इथे ऑलरेडी प्रोडक्ट्स आहेत. सो मी इथं ॲड न्यू प्रोडक्ट म्हणतो. इन्स्टेड ऑफ प्रीमियम प्लांट्स आपण एकच घेऊया, प्रीमियम प्लांट. ओके. प्रीमियम प्लांट्स नको घ्यायला, प्रीमियम प्लांट म्हणजे एक कोणतं ते आपण प्लांट तिथं दाखवू शकतो. आणि इथे तुमच्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन. ओके. सो जे प्रोडक्ट असेल ते आपलं हे राहील, हे आपलं प्रीमियम प्लांट राहील. ओके. आणि त्याची आपण इन्फॉर्मेशन right. So info on plant. ओके. सो इथं काय आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे. अजून पण घ्यायचं चालू आहे. ओके. सो आपल्याला इथे बघू शकता कॉन्टेंट थोडा भेटलेला आहे. जनरली कॉन्टेंट जो आहे तो तुम्ही क्लायंटकडनं घ्यायचं किंवा कॉन्टेंट रायटरकडनं लिहून घ्यायचा असतो. अशा पद्धतीचा चॅट जीपीटीचा वापर नाही करायचा, कारण की तुम्हाला SEOचं सुद्धा काम असतं ना. सो हे दिस इज द रॉंग प्रॅक्टिस ॲक्च्युली, असा कॉन्टेंट चॅट जीपीटीवरनं घेऊन पेस्ट करणे. ठीक आहे. बट मी इथे का करतोय, त्याच्या मागं रिझन आहे की आपल्याकडे टाइम लिमिट आहे ना, आपल्याला जस्ट माहिती पाहिजे. आणि आता आपण युनिक कॉन्टेंट जो आहे तो लिहू शकत नाही. सो आपण आपल्या थीमशी रिलेटेडच कॉन्टेंट, बट सम काइंड ऑफ डमी कॉन्टेंट आपण यूज करतो इथे. ओके. जनरली तुम्ही क्लायंटची वेबसाईट बनवून देणार तेव्हा प्रेफर करा की कॉन्टेंट जो आहे तो युनिक राहावा. ओके. आता इथं कसं आहे, 2 सेक्शन राहतात. एक प्रोडक्ट डिस्क्रिप्शन इथे राहतं आणि एक प्रोडक्ट डिस्क्रिप्शन इथे राहतं. सो थोडा कॉन्टेंट वरती ठेवा, थोडा कॉन्टेंट खाली ठेवा. ओके. एक्झाम्पल्स ऑफ प्रीमियम प्लांट्स जे आहेत ना, तिथून खालचा कॉन्टेंट जो आहे तो मी दुसऱ्या सेक्शनला ठेवतो. ओके. हे तुमच्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन झालं. ओके. आता हे तुमचं प्रोडक्ट आहे. ओके. प्रोडक्टची फीचर इमेज पण तुम्हाला इथे ऍड करावी लागते. ही जी इमेज आहे ही ऍक्च्युली आपण ह्याच्यामध्ये कॉन्टेंटमध्ये ऍड केली, जी की मी इथून काढून टाकतो आणि ती प्रोडक्ट इमेज आपण इथे सेट करूयात. ओके. सो 400 बाय 400 ची इमेज आहे, लक्षात ठेवा. प्रीमियम प्लांट आहे आपलं, अल्ट टेक्स्ट टाकला आणि सेट प्रोडक्ट इमेज. सो ही आपल्या प्रोडक्टची इमेज आहे. आणि गॅलरीमध्ये काही इमेजेस म्हणजे त्याच इमेजेसच्या काही सब इमेजेस तुम्हाला तिथे दाखवायचे असतात.
ओके. सो मी काय करतो 1 2 3 4 ह्या ज्या इमेजेस आहेत ह्या मी गॅलरीसाठी सेट केल्या. ओके. प्रोडक्ट इमेज, गॅलरी इमेज आणि प्रोडक्टची कॅटेगरी कोणती आहे तर हे इंडोर प्लांट आहे आपलं. कॅटेगरी आपण तयार केल्या होत्या इंडोर प्लांट. सी इंडोर प्लांट. ओके. टॅग द्यायचा असेल तर टॅग द्या प्रीमियम प्लांट. ओके. आम्ही टॅग दिला त्याला. सेटिंग आहे ते. ओके. आणि आता त्या प्रोडक्ट बद्दलची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. जसं की रेग्युलर प्राइस काय आहे तुमच्या प्रोडक्टची. माझ्या प्रोडक्टची रेग्युलर प्राइस आहे सपोज $70 आणि सेल प्राइस आता चालू आहे $49. इन्व्हेंटरी तुम्हाला त्या प्रोडक्टचा एसक्यू टाकायचा असतो. एसक्यू म्हणजे त्याचा एक आय डी वगैरे राहतो त्या प्रोडक्टचा. ओके. सो एसक्यू तुम्हाला टाकायचा असतो. त्याचा एक नंबर असतो त्या प्रोडक्टचा. सो प्रीमियम 001 असं माझा एसक्यू राहील. ओके. आणि स्टॉक म्हणजे आता तो प्रोडक्ट तुमचा स्टॉकमध्ये आहे का नाही आहे त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे मिळते. ओके. आता तर आपण त्याला इन स्टॉक ठेवूयात. शिपिंग वेट किती आहे. वेट के जीमध्ये राहतं. सो 3 kg वेट आहे त्या प्लॅनचं. डायमेन्शन राहील लेंथला आहे ते 100 सेंटीमीटरमध्ये हे राहतं बरं का. हाईटला ते जास्त आहे 500. सॉरी हे काय होतं विड्थ होतं ना. लेंथ विड्थ पण आहे 200 सेंटीमीटर आणि हाईट आहे त्याची 500 सेंटीमीटर. ओके. शिपिंग क्लास काही सिलेक्ट नाही करायचं. लिंक्ड प्रोडक्ट आता त्याच्याशी रिलेटेड काही प्रोडक्ट्स आहेत का तर आता आपण पहिलंच प्रोडक्ट ॲड करतोय त्यामुळे त्याच्याशी रिलेटेड असे काही प्रोडक्ट्स जे आहेत ते आपल्याकडं नाही आहेत. आता इथं त्या प्रोडक्टचे ॲट्रिब्यूट्स आहेत. म्हणजे तुम्हाला काय एक्स्ट्राचे ॲट्रिब्यूट्स वगैरे टाकायचे असतील तर ते तुम्ही इथे टाकू शकता. जसं की कलर टाकला मी इथे ग्रीन कलर आहे. सेव्ह ॲट्रिब्यूट. ओके. सो कलर नावाचा ॲट्रिब्यूट मी इथे सेट केला. अजून तुम्हाला इथे ॲट्रिब्यूट टाकायचं असेल तर तुम्ही कस्टम ॲट्रिब्यूट पण टाकू शकता. जसं की एज त्या प्लांटचं एज नको टाकायला. वेदर टाकू कोणत्या वेदरमध्ये ते प्लांट येतं. जसं की वेदर विंटरमध्ये ते प्लांट चांगले येतं सपोज. सो असं एक आपण ॲट्रिब्यूट पण त्याचं सेट केलं. नेक्स्ट काही ॲडव्हान्स ऑप्शन आहेत. परचेस नोट काही परचेस करताना तुम्हाला नोट्स द्यायचे असतील तर त्यांना तुम्ही नोट देऊ शकता. हँडल विथ केअर. प्रीमियम प्लांट आहे व्यवस्थित हँडल करा. ओके. गेट मोर ऑप्शन्स बाकीचे काही ऑप्शनची आपल्याला गरज नाही. सिम्पल प्रोडक्ट आहे. सिम्पल प्रोडक्ट इथे प्रोडक्टचे टाईप्स राहतात. ग्रुप प्रोडक्ट, ॲफिलिएट प्रोडक्ट, व्हॅरिएबल प्रोडक्ट. सो आपण सिम्पल प्रोडक्ट इंडिव्हिज्युअल एकच असल्यामुळे आपण ते सिलेक्ट करणार आहोत. त्याची इन्फॉर्मेशन आपण टाकली. सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत आणि आपण आता ते प्रोडक्ट पब्लिश करणार आहोत. प्रीमियम प्लांट नावाचं प्रोडक्ट जे आहे ते आपलं पब्लिश झालेलं आहे. असे आपल्याला 3 प्रोडक्ट्स अजून बनवायचे. सो आपण पाहूया की तिथं आपल्याला डुप्लिकेट बनवता येते का. डुप्लिकेट बनवायला आला तर इझी राहील आपल्यासाठी. येते डुप्लिकेट बनवायला. ओके. सो मी फक्त नावं चेंज करणार आता त्यांची. प्रीमियम प्लांटच्या ऐवजी काय येणार माझं आता सेकंड काय होता आपला ऑप्शन फ्लॉवरिंग प्लांट्स. सो तो माझा इथे येईल आता फ्लॉवरिंग प्लांट्स. हॅलो. हा सर म्हणजे आता आपण होम पेज मध्येच ते कॅटेगरी मधलंच क्रिएट करतोय. कॅटेगरी मध्ये नाही आपण प्रोडक्ट्स तयार करतोय. प्रोडक्ट्स कॅटेगरीज आपण तयार केलेले आहेत.
ओके. म्हणजे आता कॅटेगरी हे आपलं डायरेक्ट फायनल प्रोडक्ट आहे. येस, आपण डायरेक्ट फायनल प्रोडक्ट क्रिएट करतोय. आपण 4 प्रोडक्ट क्रिएट केले. व्हेजिटेबल, फ्लॉवरिंग प्लांट. ॲक्चुअली इथं मी मल्टिपल नाही करत. जर मल्टिपल आलं तर हे काइंड ऑफ कॅटेगरीजच बनतील ह्या पण. सो आपण कॅटेगरीज ऑलरेडी बनवलेल्या आहेत. फार्म प्लांट आणि इंडोर प्लांट हे आपले कॅटेगरीज आहेत. आणि आता सर माझं असं म्हणजे हां, बोल. तुम्ही कधी फक्त एक एखादं सॅम्पल तयार करून दाखवलं असतं फ्लॉवरिंग प्लांट मध्ये एक फ्लॉवरिंग प्लांट ऍड केलं. हां. आता मग पुढे आम्ही याच वेबसाईट वरती अजून 1-2 फ्लॉवरिंग प्लांट आम्ही ऍड करू. व्हेजिटेबल मध्ये कोणी करत म्हणजे आमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. म्हणजे पुढची कॅटेगरी म्हणजे फ्लॉवरिंग प्लांटचं तुम्ही एक बनवून दाखवलं. कॅटेगरी घेऊन एक फ्लॉवरिंग ऍड करून दिलं. ओके. आलं माझ्या लक्षात तुला काय म्हणतो. तुझं म्हणणं आहे की इंडोर प्लांट आणि प्रीमियम प्लांट आणि फ्लॉवरिंग प्लांट हे कॅटेगरीज आहेत असं तुझं म्हणणं आहे. हो, कॅटेगरी आणि मग फ्लॉवरिंग प्लांट मध्ये आपण वेगवेगळ्या फ्लॉवरचे ठीक आहे. ऍड करू शकतो. चला तसं करूया. आपण काय मग करूया, तुम्ही आम्हाला एक करून दाखवा, मग पुढे त्याच्या पुढे आम्ही करतो म्हणजे आमची प्रॅक्टिस होऊन जाईल. चालेल. आता काय करूया, प्रीमियम प्लांट आपण बनवलेला आहे ते तसंच ठेवूया प्रोडक्ट्समध्ये. कॅटेगरीजमध्ये अजून आपण ॲड करूयात की व्हेजिटेबल्स, फ्लॉवरिंग प्लांट आणि गार्डन ॲक्सेसरीज. ओके. सो ह्या राहतील आपल्या कॅटेगरीज. ओके. ह्या आपल्या कॅटेगरीज राहतील. आणि आता फ्लॉवरिंग प्लांट जी कॅटेगरी आहे आपली, त्याच्या आता आपण एक फ्लॉवर टाकायचं. ते म्हणजे आपण टाकूया रोज. ओके. आपण रोज फ्लॉवर त्याच्यामध्ये ॲड करूयात. ओके. क्लिअर आहे आता? मग तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये ओके सर. मग तुम्ही फ्लॉवरिंग प्लांट ह्या कॅटेगरीमध्ये दुसरं फ्लॉवर ॲड करा. ठीक आहे. सो मला काय करावं लागेल आता की मला ही कॅटेगरीज बनवावी लागते फ्लॉवरिंग प्लांट्सची. ठीक आहे. सो मी काय करतो, इथे मी रोज करतो आणि मी जे माझं हे आहे, एकच मिनिट, कॅटेगरीज आहेत ज्या प्रोडक्टच्या त्याची मी नवीन टॅब ओपन करतो. आधी मी कॅटेगरी बनवून घेतो. काय आहे, फ्लॉवरिंग प्लांट्स ही माझी कॅटेगरी राहील. नेक्स्ट कॅटेगरी असेल माझी व्हेजिटेबल्स. ओके. ही पण कॅटेगरी बनली. त्याच्यानंतर माझी कॅटेगरी असेल गार्डन ॲक्सेसरीज. ओके. सो ही कॅटेगरी, अशा माझ्या कॅटेगरीज आता बनल्या. 3 कॅटेगरीज बनल्या. आणि प्रीमियम प्लांटला आपण ॲज अ प्रोडक्टच ठेवूया एक. ठीक आहे. त्याची कॅटेगरी नको बनवायला. ओके सर. हां. आता रोज जे आहे तिथं आपल्याला रोजची इमेज लागेल. सो आपण काय करूयात, रोज PNG इमेज 400 बाय 400 ची एखादी बघूयात मिळते का. मिळेल आय थिंक, कारण रोजच्या इमेजेस भरपूर राहणार. check this one. 400 by 400, 320 by 320, 1000 by 1000. ठीक आहे. 360 पण चालेल आपल्याला. हे PNG वाटते मला. ओके. सेव्ह करतो. रोज रेड. ओके. रोड अशी मी इमेज तयार. आणि यार आत्ता कोण आलं इथे, एवढ्या लेट करत जाऊ नका रे कॉल जॉईन. आपला कोण आलं नाही का? अच्छा ठीक आहे. सो आपण काय केलं आता, रोजच्या मी अजून काही थोड्याफार इमेजेस जे आहेत ते डाउनलोड करून ठेवतोय. आपल्याला प्रोडक्ट गॅलरी लागेल. गॅलरी प्रोडक्ट रोज. ओके. सो 2 तर झाले आपले. तिसरं बघूयात. हे पण आपण ओपन करूयात. सेव्ह इमेज, गॅलरी प्रोडक्ट रोज 2. ओके.
सो अशा आपल्या इमेजेस पण झाल्या गॅलरीसाठीच्या. आणि जे आपलं प्रोडक्ट होतं रोज, तिथे मी काय करतो आता, हे मी इथून काढून टाकतो, रिमूव्ह प्रोडक्ट इमेज, आणि मी अपलोड करतो जे आपण डाउनलोड केलेले आहेत त्यातले. जसं की शेवाळं माझं मेन प्रोडक्ट राहील. आणि मी ह्याला नाव पण देतो रोज. ओके, किंवा रेड रोज तुम्ही देऊ शकता. सेट प्रोडक्ट इमेज आणि गॅलरी प्रोडक्ट्स पण जे आहेत ते मी इथून काढून टाकतोय सगळे. आणि ऍड गॅलरी इमेज मध्ये काय करू शकतो आपण, हे जे बाकीचे आहेत इमेजेस त्या सगळ्या इमेज आपण सेट करू शकतो. ओके, सो ह्या झाल्या तुमच्या गॅलरी मधल्या इमेजेस. ओके, बाकी हे प्लॅनच राहून द्या इन्फॉर्मेशन, इथे काही याची काही गरज नाही आपल्याला. ह्या डमीज कॉन्टेंट आहे. ओके, जस्ट समजण्यासाठी. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तशाच ठेवतो. ओके, आणि आता काय करूया आपण, इनडोअर प्लांट्सच्या ऐवजी इथं फक्त आपले काय ना, फ्लॉवरिंग प्लांट्स जी कॅटेगरी केली होती ना ती येणार इथे. ऍक्च्युली ही कॅटेगरी आत्ता येणार नाही, कारण की आपण राईट साईडला कॅटेगरी बनवली होती. याला मी काय करतो, आधी सेव्ह ड्राफ्ट करतो, पेजला एकदा रिफ्रेश करतो, त्याच्यानंतर तिथं ती आपली बनवलेली कॅटेगरी जी आहे ती दिसेल. सो लेट्स चेक, आता आली असेल. स्मॉल व्हेजिटेबल्स फ्लॉवरिंग, सी आलेला आहे फ्लॉवरिंग प्लांट. ओके, इनडोअर प्लांट काढून टाकतो, फ्लॉवरिंग प्लांट कॅटेगरी, टॅग देतो याला रोज, ऍड करतो तो टॅग, प्रीमियम प्लांट टॅग काढून टाकतो. ओके, सो आपलं प्रोडक्ट जे आहे ते तयार झालेलं आहे. पब्लिश. ओके, सो आपलं प्रोडक्ट पण तयार झालेलं आहे. आता काय आपल्याला अजून काय काय बनवायचं आहे. सो असंच तुम्ही एक व्हेजिटेबल आणि एक गार्डन ॲक्सेसरीज जे आहे ते तुम्ही अपलोड करा. मी तुम्हाला त्याचा ॲक्सेस देतो. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय बनवायचं आहे, करिअरचं पेज आपण बनवलं, प्रोडक्ट्स झाले. सो बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. आता आपण मेनू जो आहे तो मेनू फायनल करूयात. सो मेनूज वरती आलो मी, होम अबाउटच कॉन्टॅक्टच आपल्याला लागणार आहे. करिअरचं पेज बघा इथं आलेलं आहे, तो करिअरचं पेज मी ऍड करतो. ओके, आणि कॅटेगरीज आपल्याला काय होतं, होम नंतर आपल्याला कॅटेगरीज पाहिजे होतं. सो कॅटेगरीचं सेक्शन आपल्याला इथे बनवावं लागेल. सो मी काय करतो, इथे हॅश लिंक देतो आणि लिंक टेक्स्ट मध्ये मी टाकतो कॅटेगोरी. कॅटेगरी. ओके, सो कॅटेगरीचं इथे येईल होम कॅटेगरी. कॅटेगरीच्या ज्या आपल्या 4 कॅटेगरीज होत्या ज्या आता आपण टाकल्या होत्या त्या, जसं की फ्लॉवरिंग प्लांट, काय येत नाहीये, वेट, हे कॅटेगरीज ज्या आहेत ना ह्या प्रोडक्टच्या कॅटेगरीज आहेत. सो आपल्याला प्रोडक्टच्या कॅटेगरीज इथे लिंक ऍड करावी लागेल. प्रोडक्टच्या कॅटेगरीज तुम्हाला इथे दिसणार नाहीत. ह्या कॅटेगरीज ज्या आहेत त्या आय थिंक पोस्टच्या कॅटेगरीज आहेत. ठीक आहे, सो त्या इथं दिसणार नाही तुम्हाला. इथं ते कस्टम ऍड करावं लागतं. कस्टम कशा ऍड करतो आपण, तर सपोज एक्झाम्पल दाखवतो आता. इथे आपली कॅटेगरी होती, कोणती होती, फ्लॉवरिंग प्लांट. त्याची मी लिंक कॉपी केली, कॉपी लिंक ॲड्रेस, इथं यायचं, लिंक ॲड्रेस टाकायचा, लिंक टेक्स्ट फ्लॉवरिंग प्लांट आणि ॲड टू मेनू. आली का जी आपल्याला पाहिजे होती अशा पद्धतीने
कॅटेगरी ऍड करू शकतो. नेक्स्ट होते आपली व्हेजिटेबल्स. व्ह्यूच्या इथं राईट क्लिक करायची, कॉपी लिंक ॲड्रेस, इथं यायचं, पेस्ट करायची व्हेजिटेबल्स, ॲड टू मेनू. ओके, ह्या आपल्या कॅटेगरीज आहेत. ओके, गार्डन ॲक्सेसरीज, कॉपी लिंक ॲड्रेस, लिंक पेस्ट केली, स्पेलिंग त्याचं कॉपी केलं, आय थिंक चुकलेलं आहे स्पेलिंगमध्ये काहीतरी, ॲड टू मेनू, गार्डन ॲक्सेसरीज. अजून काय होतं आपल्याकडं, इंडोर प्लांट नावाची एक कॅटेगरी होती आपल्याकडे. सो ती कॅटेगरी पण आपण इथं येऊयात आणि इंडोर प्लांट नावाची कॅटेगरी जी आहे ती पण आपण इथं आणून अशा पद्धतीनं ड्रॉप करूयात. ओके, होम कॅटेगरी प्रोडक्ट. आता आपल्याला प्रोडक्ट पण ॲड करायचं आहे. डायरेक्ट आपण प्रोडक्टच दाखवू इथे. ओके, रोज नावाचं आपण प्रोडक्ट केलं होतं, रोज, ते प्रोडक्ट आपल्याला इथे दाखवायचं आहे. ओके, सो इथं जाऊन द्यात, कस्टम लिंकच करू आपण आणि रोज जे प्रोडक्ट बनवलं होतं ते आपल्याला ऑल प्रोडक्ट्समध्ये जाऊन पाहावं लागेल. इथे प्रोडक्ट बनलेला आहे बघा, ह्याला मी ॲड्रेस कॉपी करतो, तो इथं पेस्ट करतो, लिंक देतो, लिंक टेक्स्ट रोज, ॲड टू मेनू. आणि पण त्याच्या आधी आपल्याला प्रोडक्ट नावाचं पण एक लिंक वरती लागेल. सो त्याला मी हॅशटॅग देतो, त्याच्यावरती क्लिक नाही होऊ शकत, प्रोडक्ट्स. ओके, आणि प्रोडक्ट्स जे आहे ती मी इथे टाकतो आणि रोज त्याच्या खाली राहील. ओके, सो आता हे अशा पद्धतीनं दिसेल. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही जो मेनू आहे तो मॅनेज करू शकता. ओके, आणि इथं मी सेव्ह केलं की तुमचा तो मेनू तशा पद्धतीनं तिथे दिसायला लागेल. ओके, आता मी माझ्या इनकॉग्निटो मोडला येतो, इथे Ctrl+Shift+R दाबतो आणि तुम्ही इथं बघू शकता की जो मेनू आहे आता आपण केलेला तो इथे तुम्हाला दिसेल. दिसला? थोडंसं मेनूमध्ये आता कलरचं थोडंसं हे झालेलं आहे, ते कलर आपल्याला चेंज करावे लागतील लिंक्सचे, काय प्रॉब्लेम नाही. कॅटेगरीजमध्ये बघू शकता इथे फ्लॉवरिंग प्लांट, व्हेजिटेबल्स, गार्डन ॲक्सेसरीज, इंडोर प्लांट. प्रोडक्ट्समध्ये रोज आलं. ओके, अबाउटस, कॉन्टॅक्टस आणि करिअर पेज. सो प्रोडक्टमध्ये रोज जे आलं आहे तिथं रोजवरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे प्रोडक्ट आहे ते असं दिसेल, सी. ओके, रोज फ्लॉवरिंग प्लांट $70 आहे, ते $49 मिळतंय, शिपिंग फ्री आहे, त्याची माहिती, ॲड टू कार्ट, खाली प्रोडक्टच्या इमेजेस. ओके, आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते ती. ओके, ह्याला थोडंसं आपल्याला लेआउट वगैरे जे आहे ते सेट करू शकतो. 3 kg वेट आहे, डायमेन्शन, कलर, वेदर, रिव्ह्यूज. ही झालं तुमचं ई कॉमर्स. ॲड टू कार्ट केल्यानंतर ते जातं चेकआउटला. ॲड टू कार्ट केलं, व्ह्यू कार्ट म्हटलं आणि बाय नाव म्हटलं की ते चेकआउटची प्रोसेसला जाणार. चेकआउटच्या प्रोसेससाठी तुम्हाला ही सगळी माहिती भरायची. प्लेस ऑर्डर म्हटलं की पैसे तुमच्या अकाउंटला, करंट अकाउंट राहतं कंपनीचं त्याला, आणि तुम्हाला ऑर्डर प्लेस आहे, मग ती ऑर्डर तुम्हाला त्या त्या टायमिंगला तशी ह्या ॲड्रेसवरती डिलिव्हर करायला पाहिजे. हॅलो, हा, येस. हा सर, आता हे चेकआउट ऑप्शन आहे, हे जे मधले आले ऍड टू कार्ट नंतरचे, हां हां, त्याला पण आपण कस्टमाइज करू शकतो ना? सगळं कस्टमाइज होतं याच्यामध्ये. कारण की त्यात आता आपला एक कुपन होतं, येस, प्रोमो कोड होता, तर तो आपल्याला नाही द्यायचा आहे, हां हां हां, तो सगळं आपण काढू शकतो. सगळं कस्टमाइज होतं, प्रत्येक गोष्ट कस्टमाइज होते याच्यात. ओके, येस, आणि कस्टमाइज नाही झालं तर तुम्ही तुमचं सेपरेट सुद्धा हे बनवू शकता, सेपरेट पेज सुद्धा बनवू शकता त्याचं. ओके म्हणजे सर. सपोज चेकआउटचं पेज तुला सेपरेट बनवायचं तर तू सेपरेट बनवू शकतो. ॲड टू कार्टचं पेज तुला सेपरेट बनवायचं तर तू सेपरेट बनवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि सर, आता यानंतर समोरच्याने ऑर्डर प्लेस केली हां, तर ती आपल्याला कसं समजेल?
ती आपल्या आता बघ त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, पेमेंट एक तर येतं, पेमेंटवरनं समजतं अशा अशा ऑर्डर प्लेस झालेली आहे. अजून आपण पेमेंट गेटवे वगैरे ह्याला ऍड नाही ना केले काय. पेमेंट गेटवे मधनं कळतं ऑर्डर प्लेस झालेली आहे ती. दुसरा ऑप्शन आहे की इथं बॅक एंडला तुमची ऑर्डर प्लेस होते. लेट्स सी, आपण एक ऑर्डर प्लेस करून बघूयात. ओके सर. बॅक एंडला पण एक ऑर्डर येते ऍक्च्युली. मी तर काय करतो, डमी इन्फॉर्मेशन टाकतो सगळी. फक्त जर इथं पेमेंटला विचारलं ते ना, तर आपण नाही टाकू शकत. इथे ते ऑप्शनच काढून टाकू ना सर आपण पेमेंटचं. हो करू शकतो आपण, किंवा ₹1 प्रोडक्ट ऍड करतो आपण जनरली. ₹1 प्रोडक्ट ऍड करायचं, ₹1 पेमेंट करायचं आणि चेक करायचं, असं पण आपण करतो. ठीक आहे. सो आता मी इथे इन्फॉर्मेशन टाकली, बघ सगळी इन्फॉर्मेशन इथं टाकली. आणि आता काय करू आपण की ह्याला प्लेस ऑर्डर म्हणू. इनव्हॅलिड पेमेंट मेथड. येस, आपण इथं पेमेंट मेथड ऍडच केलेली नाहीये, सो हे पुढं नाही जाणार आता. ठीक आहे. सो विदाउट पेमेंट मेथड हे पुढे जात नाही, तर तुम्हाला पेमेंट मेथड कनेक्ट करावी लागते, ज्याच्यामध्ये काय काय येतं, सीसी ॲव्हेन्यू किंवा पेपल वगैरे ह्या गोष्टी येतात, त्या तुम्हाला कनेक्ट कराव्या लागते. ते कनेक्शनचं पण आपण बघूयात. ठीक आहे. त्यासाठी सर अजून काही वेगळं ऑप्शन यूज करावं लागेल का? हा, तुम्हाला पेमेंट मेथड लागणारच ना इथे. नाही, आता जसं आपण ते तुम्ही सांगितलं होतं एक चॅट बॉक्स मध्ये असेल ते कोणतं वू कॉमर्स यूज केलं होतं आपण, हा तसं पेमेंट साठी स्पेशल यूज करावं लागेल का, की ज्याने डायरेक्ट आता म्हणजे आपण $49 आपण पेमेंट केलं, हा हा म्हणजे आपण परचेस केलं हा आणि तिथं आपल्याला बारकोड जनरेट झाला आणि त्यावरती आपण डायरेक्ट UPI टाकून आपलं जसं फोन पे गुगल पे वर 49 येईल डायरेक्ट आणि त्यावरतून आपण पेमेंट करू. येस येस येस, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण करू शकतो. सी लेयर्स. यासाठी काही वेगळं यूज करावं लागेल का, की याच्यामधूनच होईल ते? नाही नाही, ह्यासाठी वेगळं काही यूज नाही करायचं. तुमच्याकडे कसं असतं लक्षात घे, की तू सपोज तू आता बायर आहे, रोज रोज तुला पाहिजे, ठीक आहे, आणि मी सेलर आहे, मी रोज रोज विकतोय मी. ओके. तर आपल्या दोघांच्या मध्ये एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे पेमेंट गेटवे. पेमेंट गेटवे. आता पेमेंट गेटवे काय करतं, तर तू 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 जे पैसे पाठवतोय ते पैसे माझ्यापर्यंत पोहोचवायचं काम करतं, बरोबर. आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पेमेंट गेटवेकडे काय काय राहतं. आता पेमेंट गेटवेच्या आधी आधी आपण थोडे एक्झाम्पल्स बघूया की पेमेंट गेटवे कोण कोण आहे. त्याची काही नावं सांगतो तुला. सीसी ॲव्हेन्यू, पेपल, रेझर पे, ओके, परत अजून स्ट्राईप, ETC. ओके. सो हे पेमेंट गेटवे. असं समजून धर की हे सगळे दरवाजे आहेत, ज्या दरवाजा थ्रू तू मला पेमेंट करणार. ओके. आता काय विषय आहे की तुझा क्वेश्चन आहे की मी कशा पद्धतीचे पेमेंट करू शकतो. जसं की पेमेंट्स असतात कॅश ऑन डिलिव्हरी, ज्याला आपण COD म्हणतो, म्हणजे मी तुला रोज देणार, त्याच्यानंतर तू मला पेमेंट देणार, पहिला ऑप्शन. दुसरा ऑप्शन काय आहे, जसं की तू जीपे म्हणला, मी जीपे करेन, बरोबर. दुसरा आहे UPI, मी UPIचा ID वरून टाकेन किंवा QR कोड मधून करेन. कसं आहे, तुझ्याकडे वेगवेगळे मेथड्स आहेत. किंवा मी अकाउंट नंबरला IMPS करेन किंवा NEFT करेन. ओके. ETC. सो असे मल्टिपल वेज आहेत की जिथून तू पेमेंट करू शकतो. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, असे पण ऑप्शन्स आहेत, बरोबर ना. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. ओके. सो हे सगळे आहेत ना, हे पैसे देण्याचे प्रकार आहेत. पण हे सगळे प्रकार तू मला त्या दरवाजामधूनच देणार. म्हणजे कसं, सीसी ॲव्हेन्यू किंवा पेपल किंवा रेझर पे, स्ट्राईप, हे सगळे जे पेमेंट गेटवे आहेत ना, ते हे सगळे प्रकार तुला प्रोव्हाइड करतात. तुझी जी इच्छा आहे त्या इच्छेनं तू पेमेंट करू शकतो, बट पेमेंट ह्यांच्या थ्रूच होणार. आलं का लक्षात? हो सर. आणि म्हणजे यांच्याशी आपल्याला टायअप करावं लागेल किंवा इन्स्टॉल वगैरे काही करावं लागेल असं? करेक्ट. ह्यांचं अकाउंट असतं, ह्यांचं म्हणजे कुणाचं अकाउंट असतं, पेमेंट गेटवे वाल्यांचं. सीसी ॲव्हेन्यू, पेपल, गुगल पे, स्ट्राईप, ह्यांचं अकाउंट्स राहतात. ते अकाउंट्स तुला अकाउंट साइन अप करावं लागतं. तुला तुझ्या वेबसाईटला प्लग इन इन्स्टॉल करावं लागतं. आणि अकाउंट लॉग इन केल्यानंतर तुला
त्यांचं कमिशन द्यावं लागतं. म्हणजे कसं की आता जसं सीसी अव्हेन्यूचं कसं आहे की एक पेमेंट सीसी अव्हेन्यूनं करून दिलं, म्हणजे त्याच्या दरवाजातून जाऊन एंट्री करायला दिलं, पैसे पाठवायचा एक मार्ग मोकळा केला, तर एका पेमेंट मागं 2% घेतं सीसी अव्हेन्यू. अराउंड 2% त्यांचे चार्जेस आहेत. प्रत्येकाचे आपापले चार्जेस आहेत. रेझर पेचे काही वेगळे चार्जेस आहेत, पेपलचे काही वेगळे आहेत. सो ह्या कंपन्यांचा स्टडी करायचा, तुझ्या बिझनेससाठी कोणतं चांगलं पेमेंट गेटवे आहे त्यांचा स्टडी करायचा, त्यानुसार ते गेटवे तुम्ही इन्स्टॉल करायचं तुमच्या वेबसाईट. ओके सर. कारण सर मी मागे ना एका पब्लिकेशन मध्ये जॉब करायचो. बरं, तर तिथं इन्स्टामोजो म्हणून एक प्लॅटफॉर्म होतं. ग्रेट. इन्स्टामोजो आहे. तिथं ते म्हणजे तिथं डायरेक्ट ऑप्शन यायचं की आपण जे काही आपल्याला इन्व्हेंटरी अपलोड करायची आहे, हां तिथून आपण इन्व्हेंटरी ऍड करायची आणि ते बारकोड प्रोव्हाइड करायचे कस्टमर्सला करेक्ट. ईमेल द्वारे किंवा त्यांच्या बुक्स वरती तो बारकोड त्यांचा असायचा, तो स्कॅन केला की डायरेक्ट त्या वेबसाईटला जायचं आणि तिथून कस्टमर म्हणजे ते परचेस करायचा. करेक्ट. आता हे इन्स्टामोजो, परत अजून एक आहे गमरोड म्हणून एक आहे. सो हे काय आहेत माहिती आहे का, हे पण अशा पद्धतीचे आहेत की जे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट गेटवे सुद्धा ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे त्यांच्या ह्याच्यावरती तुम्ही 1 पेज वेबसाईट बनवायची, तिथून तुम्ही पेमेंट पण घेण्याचा ऑप्शन ते देतात आणि त्यातून ते 2% किंवा 5% कमिशन घेतात. असे पण आहेत ते. पण आपण वर्डप्रेसची वेबसाईट बनवतोय, त्यामुळं आपण त्यांचा फक्त पेमेंट गेटवे यूज करायचा असेल तर करू शकतो. 1 पेज वेबसाईट जी आहे ती नाही यूज करायची. गमरोड आणि हो सर, कारण ती जी वेबसाईट जी काही होती त्यांची ई कॉमर्सची, हां ती त्यांच्या नावाची वेबसाईट नव्हती, ती इन्स्टामोजोच्या अंडर यायची. करेक्ट. म्हणजे आपल्याला इन्स्टामोजो लॉग इन करून मग त्यांचं नाव शोधावं लागायचं. करेक्ट. जर आता आपल्याला स्वतःची म्हणजे ई कॉमर्स ओपन करायची आहे आणि आपल्याला इन्स्टामोजो किंवा गमरोडचं नाव नाही युज करायचं, जसं आता फ्लिपकार्ट झालं, अमेझॉन झालं, हो. तर त्यासाठी मग आपल्याला यांचं म्हणजे थर्ड पार्टीचा आपल्याला हेल्प घ्यावं लागेल. येस, त्यासाठी आपल्याला स्वतःची साईट बनवायची आणि पेमेंट गेटवेला कनेक्ट करायची साईट, म्हणजे आपल्या ह्या दोघांची नावं मध्ये येणार नाही. आणि मे बी असेल तर इन्स्टामोजो आणि गमरोडचे सर्व्हिसेस असतील, जसं की सीसी अव्हेन्यू आणि हे देतात, ते आपल्याला बघावे लागतात. कशा म्हणजे की आपली साईट आपलं राहणार, नाव त्यांचं नाही राहणार, असं पण असतं. ते थोडं बघावं लागेल आपल्याला त्यांचं आहे का नाही तसं. बट जनरली सपोज जर कुठल्या क्लायंटनं वेबसाईट बनवली तर तो हे वरचे ऑप्शन ट्राय मारतो, सीसी अव्हेन्यू. बाहेरचं पेमेंट असेल तर पेपेल करतो, इंडियन रेझर पे करतो, किंवा इंटरनॅशनल पेमेंट्सला स्ट्राईप पण यूज करतात, असं राहतं. अजून मल्टिपल कुठला गेटवे असेल तर तो सुद्धा यूज करू शकतो आपण. ओके सर, म्हणजे पेमेंटसाठी आपल्याला हे यूज करावंच लागणार आहे. करावंच लागणार. हो, ह्यांच्याशिवाय तू पेमेंट घेऊ शकत नाही. आणि मग यांना पेमेंट झाल्यानंतर मग हे आपल्याला पेमेंट करतील, कमिशन कट करतील? नाही, हे डायरेक्ट पेमेंट तुला देतात. म्हणजे हा फक्त मार्ग आहे, हे यांच्याकडे पेमेंट स्टोअर नाही करत तुझं. ओके सर. येते ह्यांच्या गेटवे मधनं $100 गेले तर $2 ते तुझ्या पेमेंट मधनं कट करून घेतात, फक्त स्टोअर नाही करत त्यांच्याकडे. ओके, त्यांना ती ऑथॉरिटी नसते. ओके सर, चालेल. ओके. सगळ्यांना लेक्चर समजलं असेल तर एकदा थम्सअप करा सगळ्यांनी. सर मला आणि म्हणजे सगळ्यांनाच, आम्हाला जर तुम्ही आयडी पासवर्ड दिलं तर आम्ही आता हे जे आपण बनवलेलं प्लॅनचं हा याच्यावर आपण ऍड करू शकतो ना, म्हणजे आम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करू काही ऍड